तर मुंबईहून अलिबागला जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी आहे। गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा दरम्यानची जलवाहतूक 26 मे पर्यंत 31 ऑगस्ट पर्यंत बंद राहणार आहे। पावसाळ्यातील संभाव्य वादळी परिस्थितीमध्ये लक्षात घेऊन महाराष्ट्र सागरी मंडळाने हा निर्णय घेतला। पर्यटकांना आता रस्ते मार्गे आणि रोरो फेरीचा वापर करून अलिबागला जावं लागणार आहे। तर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते कुर्ला फेस्टिवल 2026 चे उद्घाटन करण्यात आले। शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांनी आयोजित केलेला हा फेस्टिवल 7 जुलैपर्यंत चालणार आहे। या दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजन आणि खानापानाच्या मेजवानीचा देखील यामध्ये समावेश असणार आहे। काम हे शिवसैनिकच करू शकतो। इथे असलेल्या खेळणे आणि मनोरंजनाच्या माध्यमातून जे काही आर्थिक उलाढाल होते, महिला बचत गटाकरिता जिथे काही स्टॉल आहेत, मला 100 की 150 पेक्षा जास्त स्टॉल इथे आपण उभे केले, त्या माध्यमातून होणारी जी आर्थिक उलाढाल आहे, मला वाटतं ती जास्त महत्त्वाची आहे। वंदनीय बाळासाहेबांनी 80% समाजकारण 20% राजकारण हे जे मूलमंत्र दिलं, ते खऱ्या अर्थाने मुंबईमधल्या शिवसैनिकांना आजपर्यंत पाळलेलं आणि ते राबवत आलेलं आहे। योगीजी, मी तुम्हाला एक सांगतो, मी शाखा प्रमुख असताना मालवण जत्रोत्सव घेतला होता आणि त्यावेळेला या जत्रोत्सवामध्ये कोंबडी वड्याचं एक दुकान एका मित्राने लावलं होतं, कार्यकर्त्याने आपल्या। पण त्याच कार्यकर्त्याने त्या स्टॉलच्या माध्यमातून स्वतःचं हॉटेल उभं केलं। मग वैशिष्ट्य असे आहे की ते जे व्यासपीठ मिळतं ते पुढे जाऊन निश्चितपणा त्याची कर्तृत्व जर असेल तर निश्चितपणाने ते कर्तृत्व सिद्ध करून दाखवतो। तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आबासाहेब वीर संदर्भाची आहे ती सामाजिक पुरस्कार मिळालेला आहे। त्यांना साताऱ्यातील भुईंजमध्ये नितीन गडकरींचा सामाजिक पुरस्कारांना गौरव करण्यात आला। पुरस्कार सोहळ्याला उदयनराजे भोसले, मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटलांची देखील उपस्थिती होती। देशाचा इन्फ्रामान म्हणून नितीन गडकरींनी ओळख निर्माण केल्याचं शिवेंद्रराजे भोसलेंनी म्हटलं। तर अमरनाथमध्ये एमएससीबीचा हलगर्जीपणा समोर आलाय। दुरुस्तीचं काम सुरू असताना मायलेकावर हायटेन्शन वायर जी आहे ती कोसळलेली आहे। तार अंगावर पडल्यानं मायलेक जखमी झालेले आहेत। उपचार सुरू असल्याची माहिती मिळते। एमएससीबी कडून झाडाच्या फांद्या तोडण्याचं काम सुरू होतं। एमएससीबीच्या अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तर दिल्याचा देखील आरोप करण्यात येतो। तर भिवंडीमध्ये भाजी मार्केटमध्ये महापालिकेची कारवाई पाहायला मिळते। भाजी मार्केटमध्ये पालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम पाहायला मिळते। कारवाई दरम्यान संपूर्ण परिसरात गोंधळ झाला। पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली। तर कोल्हापूरमध्ये सोने चांदी दरवाढीचा सराफा व्यावसायिकांना फटका बसवलेला आहे। 2 दिवसांमध्ये सोन्याच्या किमतीमध्ये 13,000 रुपयांची वाढ झाली। सोनं खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचं पाहायला मिळत आहे। दर वाढलेल्यामुळे ग्राहकांच्यावरती फार नाही थोडासा परिणाम होत आहेच। त्यामुळे गर्दी पण दुकानात कमीच आहे। आज काय दर आहे सोन्याचे कोल्हापूरमध्ये? आजचा 24 कॅरेटचा दर आहे 1,59,600, 23 कॅरेटचा आहे 1,53,800, 22 कॅरेटचा आहे 1,47,400। दर वाढल्यामुळं 2 दिवसात साधारण किती दरवाढ? साधारण 10 ते 11,000 पर्यंत दरवाढ झालेली आहे। त्यामुळं म्हणजे खरेदी करताना त्यांच्यावर प्रचंड असा परिणाम झालेला आहे। दरामुळे परिणाम झालेला आहे। त्यातच मोदींनी पण आवाहन केलंय सोने खरेदी थांबवा। त्याच्यामुळं आमच्या शॉपवर सुद्धा त्याचा परिणाम दिसून येत आहे। तर पुण्यामध्ये पेट्रोल डिझेल इंधन दरवाढी विरोधात काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेले आहे। पुणे शहर महिला काँग्रेसनं निषेध आंदोलन केलं। जनता त्रस्त, मोदी मस्त।